या ठिकाणावरून तिथपर्यंत जी काही वारकरी मंडळी जाऊन अनेक तीर्था कुठं गेले असेल ते मला सांगता येणार नाही, पण तीर्थ यात्रा करून रिटर्न सुखरूप या ठिकाणी जी मंडळी आली, संत मायबाप जे साधक बंधू असतील आणि दुसरी कोणी वारकरी जे काय गेलेले असेल, एवढ्यांची मला नावं नाही सांगता येणार, पण ते सुखाचा प्रवास सातून ते जे प्रातले आणि त्या सुखाच्या यशातून आनंदातून हा जो वैष्णव मेळावा, ही जी संतांची वारी घडते जीवनातली, ती इथं त्यांनी तो आपण घर बांधला तर कळस पूर्ण करतो त्याप्रमाणे त्यांनी हा भगवंताचा एक दिवस घरी राहून आपल्याला सर्वांना आमंत्रण करून आणि तुम्हा आम्हाला एकत्रित करून आणि हा जो भंडारा त्यांनी योजित केलाय, वैष्णव मेळा, वैष्णवाचा धर्म, वैष्णवांचा धर्म, या ज्या धर्माचं पालन अखंड, त्याचं न खंडन करता भगवंताची जी वारी घडली त्या वारीतून हा धर्माचं पालन अखंड, खंडन नको आणि नाही पण इथं खंडित जे झालेलं आहे ते तुमच्या आमच्या जवळ आहे, ते जे जोडून घ्यायचं आहे ते ह्या अभंगातून काय काय हवंय, तुकोबारायांना काय काय साधनं हवंय, तिथं काय पाहिजे. आता थोडक्यात जर उदाहरण सर्व अभंगाचा पाहायला गेला तर तुम्हा आम्हाला बीज पेरायचा असला, नांगर, वखर, बैल, बियाणा, अनेक वस्तू त्या ठिकाणी आपल्याला न्यावा लागतात. त्या टायमाला आपण त्या शेतीच्या मार्गाच्या पीसभर खळगी भरण्याच्या ज्या कामगिरीत लागतो आपण, ती जे काही साहित्य आपल्याला लागत आहे ते साहित्य तुकोबारायांना या अभंगातून सांगितलंय. विठ्ठला सरळ सरळ मोजक्या वेळात बोबडे भाषेत आणि लगेच प्रत्यक्षाने हा जो भावार्थ सोप्या भाषेतून शेतकऱ्याच्या उदाहरणातून दिलेला आहे. तुम्ही संत माय बाप काय मी पतित कीर्तीवरून कारण मी तर लहान लेकरू, नका माझा राग धरू आणि तुमच्या पायाच्या प्रसादे बोलवलो विनोद, करा क्षमा अपराध काही आणि क्षमा करा मज. आणि आपल्या तुम्हा आम्हाला इथं विनंती करताय, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आणि या ठिकाणी ह्या ज्या रीती परमार्थाच्या रीती आहेत, वारीला गेलो, वारी नक्कीच करून आलो, काय पुरावा, रिटर्न आलो आपण, पुरावा आणला असेल, बुका आणला असेल, माळ आणले असेल, नाही का, हा नक्की तिथला पुरावा आहे. आणि त्या पुराव्यानुसार
अभंगाचा भावार्थ अनेक जण संत मायबाप जण साधू संत पटीवरले महाराज, मी कीर्तनकार नाही बरं का, तुमच्यातलीच एक आहे तांबाट्यातला बाबा बघा असा सजून उभा केला जातो त्याप्रमाणे विठ्ठल विठ्ठल. विषय असा आहे, विनोदाच्या कथेत जाऊ नका. विनोद कथा इथं सांगितलंय, विनोद कथा नाही. इथं विनोद कथा नाही. का नाही तर इथं लय मोठा घोळ आहे. इथं जन्म मरणाच्या वारीतून जे तरुण जाण्यासाठी जे अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातले त्या टायमाला तरले ना, मग त्या टायमाला जमीन शेती करीत होती, त्या टायमाला बीज पेरीत होती, ते तेव्हाही उतरत होतच ना. लक्षपूर्वक ऐका, रानटी माणसा होता आपण, आपल्याला पटीवर चालायला वेळ नाही. आणि तीच रीत आजही आपण त्याच रीतीनं आताही पाऊस पडतोच ना, आणि आताही आपण बीज पेरतोच ना. आताही आपण त्याची निगा राखणी आणि योग्य रीतीनं खुरपणी, निंदणी, लागवडीपर्यंतपासून तर सोंगणीपर्यंत तर रास येऊपर्यंत आपण त्याची काळजी घेतोच ना. त्याही टायमाला अन्न दान होतं, आजही अन्नदान आहे. आजही विहिरीला पाणी लागतं, त्या टायमालाही पाणी लागतच होतं. चंद्र सूर्य त्याही टायमाला तेच होते, आजही तेच आहे. त्या टायमाला पशी पक्षी पशु वृक्ष माणसं सर्व काही साधनं होतेच. त्याही टायमाला त्याही सगळी उत्पत्ती भगवंतानी केव्हा केली सांगता येणार नाही. पण इथं माऊलीने जे काही सांगितलं ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं. विठ्ठल विठ्ठल. आता त्या माऊलीने सांगितलं, तुम्ही सांगाल बाई तू तुकोबारायांचा अभंग घेतलाय, माऊलीचं वर्णन करते. विशेष आहे. विषय असा आहे, माऊलीचा का विषय घ्यायचा, माऊलीने काय केलं, कोण माऊली, तू माया मिले करू नको माझा राग धरू. मुक्ताबाई, चिमुकली मुक्ताबाई, त्यांना आपण शरणी लावू. ओम नमो ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. माऊलीच म्हणते, ईश्वर माझे घर दयाची मती तीर चराचरी. आपणाशी झाला, आपणाशी झाला. काय झाला, जन्माला ह्याला आला, पाणी वाहून मला विठ्ठल. माता माऊलीनो, बंधू भगिनीनो,
ही जी मध पामराकडे जी शेवा आली ही तुमची गावकऱ्यांच्या काय काय गावाचं नाव माझ्या काही लक्षात राहिलं नाही. गाव चिंचवड. विहित गाव चिसवाडी. आणि ह्या वाडीतले आज तुमचा संत मायबापांचा योग आणि दर्शन घडून आला हे माझं परम भाग्य. आणि गुरु माऊली बाबुराव बाबा भागडे सदो नांदगाव इगतपुरी तालुक्यामधले तेही गुरुवारी आमच्या संघ शंकर बाबा आणि पखवाद ह्या साऊंड सिस्टीम सगळा जो आनंद लुटला तुम्ही. आम्ही एकत्र येऊन हरिपाठाचा एवढी मंडळी आणि यांचा सर्वांचा दर्शन आणि खेळीमेळी गधा आरोळी आपण एकत्र येऊन ही जी आनंदाची घडी तुम्ही आम्ही जी आज या ठिकाणी आनंद लुटतोय हे तुमचं आमचं परम भाग्य. भाग्याचा उदय संत जोडे पाय पडून राहीन तया ठाई उगी संतांची या पायी हा माझा विश्वास नका करू नास. आयुष्य जात आहे पा सोहिताचा घोर वाध्याने रा श्री हरीच्या विठ्ठल. आता बरीचशी मंडळी आहे इथं. प्रत्येकाची माझी त्यांची काही माणसांच्या असतील माझ्या तुमच्या ओळखी पण प्रत्येकाचीच नाव आम्हाला माहिती नाही. प्रत्येकच माणूस माझ्या परिचयाचा नाही. म्हणजे तिथं काय झालं विषय अलग अलग मंडळी झाली का नाही. हां तसं बरंच पंथ अलग आहेत. पण आलस पोठून जाशी कोण्या ठाया परमानंद तू रघुराया. इथं विषय असा आहे रात्रभर वर्णिली पुराणी नाश केला शब्दिकण्याने. अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दाने विषया लोभी मने साधने बुडविली. अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दाने विषया लोभी मने साधने विषयी लोभी जीव साधने बुडवले. काय सांगितलं साधन काय आणि साधनच घेण्यासाठी तो अभंग घेतलेला आहे. त्यातले साधन काय ते घेतलेले आहेत त्याच्यासाठी तो अभंग तुकोबारायांचा निवडलेला आहे. विठ्ठल अभंग पाठ नसू द्या तोंड पाठही असू द्या आणि नसल तर भाग्याचेच आणि असलाय तरी भाग्याचेच. भाग्यवंत घरी भजेन पूजेन वाट पाहे रघुनंदन. इथं बरेच शिकलेली मंडळी आहे. मी तर पूर्ण अभंग सांगितला नाही पण पहिल्या चरणामध्ये काय सांगितलंय शेवटच्या चरणात काय सांगितलंय कोण सांगल. एकच जण वरबोट करा. नाही सांगता आलं तर वरबोट करा पण शेवटच्या क्षणापर्यंत तो विचारला जाईल शब्द. बसल्यापैकी करा बरं वरबोट. खरंच सांगितलं ना तर मी म्हणाल खरोखर भगवंत यांनी कळालाय. म्हणतील बाई तुला कशाला अनुभव केलाय आम्हाला विचारायला. बरोबर आहे ना. तसाच माऊलीच्या हरिपाठात सांगितलंय देवाच्या दारी उभा क्षणभरी त्याने चारी मुक्ती साधविल्या. तर शेवटही तेच सांगितलंय. आजचा अभंग तेच सांगतोय. सुरुवात आहे बरोबर का भाऊ. विचार करा चांगला. बरोबर आहे का. आला असं लक्षात कोण चांगला विचार करा तर मोबाईल बघा. सुरुवात आहे तीच आहे शेवटही तोच आहे. हा अभंगाची सुरुवात पण तीच आहे आणि शेवट पण तेच आहे. काय आहे सांगू.
कीर्तन शब्द दोन्ही शब्दात आला. विठ्ठल 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 सरळ भाव अर्थ एकच शब्दात पुरा केला. आपल्याला सर्वांना एका ठिकाणी जायचं आहे. कुठं जायचं आहे? चला बाई मग येतो तुमच्या संग. आम्ही आलो. कशी आलो? आपण साधनाने आलो. कशाने आलो? साधनाने आलो. काय साधनाने आलो? कोणी बसनं आला, कोणी रेल्वे शेजारी रेल्वेनं आला असेल, कोणी मोटरसायकल आला असेल, कोणी पायी प्रवास केला असेल, बऱ्याच जणांनी काही थकवा पण आला असेल. पण प्रत्येक जणाला कुठून कोणत्याही साधनानं येऊ द्या, पण जायचं आणि याचं साधन एकच आहे. तुम्ही म्हणाल बाई कसं? त्याला एकच पुरावा आहे. जन्माला आलो निर्गुणातून, माहीत नव्हता कुठं होता काय होता. पण जन्माला आलो. परत आता आलो खरं, पण जाणार आहे, कुठं जाणार आहे हे निश्चित नाही. बरोबर ना? कसं निश्चित नाही? पण तुकोबारायाने परमान दिलेले. काय परमान दिले? आलासी कोठुनी जासी कोण्या रे ठाया, परमानंद तू रघुराया. घरदार नाही तुझे, अवघी लटकीच माया. घर पण नाही, दार पण नाही, तुझ सगुण मनोकी निर्गुण तुझ सगुण मनोकी निर्गुण तुझ सगुण निर्गुण तुझ सगुण निर्गुण सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. आज भयंकर तुमच्या मागच्या पाठीमाग काळाचा घाला सुरू झालेला आहे. नहे तर करुणाने दाखवून दिलेला आहे. कोणी कोणाचा नाही. विषय असा आहे, आपल्याला जी गरज आहे ती गोष्ट आपण करत नाही. जी गोष्ट आपल्याला गरज नाही किंवा आहे पण नाही पण आहे पण त्या गोष्टी का आपला जास्त जोर लागलेला आहे. समजून घ्या. शेतकरी आहात, गरीब घराण्यातले आहात, कोणी कार्याना, कोणी कोणत्या गोष्टीना, अनेक गोष्टींना उच्च निच काही नाही ना भगवंत. विषय असा आहे का तुम्हा आम्हाला सुटायचं आहे. अभंग सोडवणारे आपण कोण नाही. आपल्याला सुटायचंय, आपण गुंतलेलो आहोत. अभंग पहिलं सोडून लिवलं कशासाठी? ते सुटले आणि आपल्याला सुटायचंय. विठ्ठल ते कसे सुटले? ते पहिलं साधन आहे. कसे सुटले? ते पहिलं साधन आहे. त्याने आधी स्वतः रंगून घेतलं. काय रंगून घेतलं? घर बांधलं. मग ते रंगून घेतलं आपल्याला सो दिसण्यासाठी का? सो येण्यासाठी का? काय केलं असेल त्यांनी? माऊलीने काय केलं असेल? आपण तिकडच वाटा करीतोय.
अनुभूती आहे. सत्य बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पाऊले. अनुभव घे गुरुच्या मुला. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव 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 गुरुच्या मुला. 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 दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला. कसं बोटानं दाखवू तुला आणि अनुभव घे गुरुच्या मुला. हा, जसा बाईला ज्या टायमाला लग्न होतं तेव्हा खूप आनंद असतो. सासरी गेली का डोळ्याला रडू येतो. जन्माला आला तेव्हा पण रडूच येतो. गेला तेव्हा पण रडूच येतो. हा, आणि ज्या टायमाला पुत्र प्राप्ती तेव्हाही रडूच येतो. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक संकटाला माता माऊली पुरुष सगळी मंडळी सहाय्य होते. काय होते? सहाय्य होते. आणि त्यातून परपंच करीतच राहते. तसेच परमार्थाची जी रीत आहे ती कशी आहे तर त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. कोणाकडून? तर गुरुकडून. गहेनी प्रसाद त्यांचा अनुभव. गहेनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सोजविले. आणि ती परंपरा त्या टायमाची निवृत्ती दादांकडे आली आणि निवृत्त दादानं ज्ञान राजा दादांकडे दिली. नामदेव राया, मुक्ताबाई, सोपान काका एवढ्याही मंडळींना जसलीन तसा अनुभव करून ठेवला. बरं, किती लोकांनी त्यांना बघितलं वर बोट करा का खरंच मी मुक्ताबाईची गाठ घेतलीच होती. मायासमोरून ज्ञानेश्वर माऊली गेलीच होती. निवृत्ती दादा दरवर्षी जाऊन आम्ही पाहतो इकडं तिरमकसोरीला 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरा नंबर आपल्या तिरमकसोरीच्या अंजनेरी म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. नंबर किती आहे? 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरा नंबर आहे तिरमकचा. मग विचार करा, तुम्हा आम्हाला कळो येई अंतकाळी प्राणपणाच्या वेळी. पण इथं असं सांगितलंय संतांनी, तरुण जायचं असत तर जुनी पुराणी नाव आणि किनाऱ्याला लाव. तुझे मनोहार रूप मला देवा दाव. सगळं पुरावं जिडल्या तिडं मस्त जिडल्या तिडं प्रत्येक जण ऐकतेही गातेही देतेही सांगते. पण कार्य भाग करताना चुकी होते याचा काय? बऱ्याचशा गोष्टी आपल्या चुकतात. सगळा हा साहित्य आहे, एवढा साहित्य, सगळं साहित्य तुम्हा आमच्या जवळ जे वापरण्यात आणलंय ना, ते माऊलीने हृदयामध्ये काय केलं? अनुभव घेतलाय तेव्हा तयार केलाय. आपल्या आई वडिलांनी शेती केली तेव्हा आपण दगडा बांधायला लावायला गेलो, नांगर घेऊन त्या ठिकाणी गेलो. आपल्या बापाना फाळकाम चालू चालू बनवली आणि फाळाला बसावली आणि इळभर नांगर धरला. खरी गोष्ट आहे का चुक आहे? बरोबर आहे ना बाबा? खरा बोला ना, खरं आहे का खोट आहे? बरोबर आहे का रीतीना? बरोबर आहे. हा, इथपर्यंत बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा जो अनुभव आहे संतांचा, तर हा माऊलीने काय सांगितलंय? अंगी होय आपण तरच महिमान येईल कळो. पण माऊलीची ओवी वेगळीच आली. ओ माऊली काय दशा येई माझ्या चित्त पांडुरंगा जुरत चित्त पांडुरंगा
वरून एक ठिकाणी सांगितलंय ठाईच बैसोनी कराये कचित आवडी अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सांगितलाय. इथं सांगितलंय न लागे काळ वेळ काही सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती मार्ग दावून जाऊन गेल्या आधी दया निधी संत तेनेच पंथ चालो जाता ना पडे गुंथा कोठे काय. तुमचा आमचा गुंथाडा जर काढायचा असेल तर जवळच गोष्ट हरवलेली आहे. कुठं आहे? जवळच आहे. मी शिकलेल नाही. मी अडाणी मातेच्या खुळे दगड आलो पोटाशी. एकनाथ महाराज म्हणताय पुरावानुसार सांगते मी. मातेची खोळे दगड आलो पोटाशी आधा पिना कळे आता तरी उघडा डोळे. अहो माऊली मध्ये आपलं तर नाव आहे का नाही सांगता येणार नाही, पण एक कुत्र्याचं पण नाव आहे. काय नाव आहे? का 7 दिवसामध्ये कुत्र्याच्या पिलाला धर्म कळाला. डोळं उघडून आणि मालकाच्या इडली भाकर खाऊन आणि भुंकून धर्म जागृती केली. कोणी केली? तुझ्या दारीचा कुत्रा तुझ्या दारीचा काय संतांची या पायी आणि संतांच्याच नावावर जगभर उदवतो चाललाय. हा हायफाय बाबा आहेत. आमच्या गावाला कार्यक्रम आहे. आमचा लय मोठा सोहळा होतो. कोटी ना खर्च करतो आम्ही. हा ट्रॅक्टर वारी स्वयंपाक. ओ काय बघावं आपल्यासारख्यांची काय केवळ आहे तिला. त्यांच्या चपलांची किंमत आपल्याला नाही. विठ्ठल का असं म्हणायचं आहे. आपण त्यांच्याशी निंदा नाही करायची, पण विषय येतो आपले चूल पेटत नाही. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या. आपले चूल पेटत नाही तर कोटीचा सप्ताह केव्हा व्हायचा. हा केव्हा करता येईल आपल्याला.
आपल्याला एक पाहुण्याला चहा पाजता येत नाही, आपल्या घरामध्ये भांडे नाही, आपल्या घरात साखर नाही, आपली साधनं कमी पडतात. नोह्या नोह्या आपल्याला पाहुण्याला बसायला टाकायला आज घोंगडी भेटत नाही, आपल्याला पिओ बसावा लागतो. कारण तसंच ह्या जर गोष्टी जर सत्य करून घ्यायच्या असल्यास जवळी तुझा आहे तुझं पाशी परी जागा तू चुकलासी. हा जागा बाकी वर्म बाकी चुकलेला आहे. हा वर्म चुकलं तर फेरा पडतो. चुकलिया वर्मा फेरा पडे. काय बा कोणाचे गेले आपुले आपण मुदल गमावले. पण इथं संत मायबाप सांगतात नाम आणि नामदेव. लक्षपूर्वक ऐका, मुद्द्याचा शब्द आहे नाम आणि नामदेव. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. आजही बऱ्याच नावाचं नामदेव कीर्तन करतात ना. आज कुठं बंद आहेत आहेत का? बरोबर का बाबा? नामदेव नावाचे बरीच माणसं कीर्तन करतात ना. नाम नाम. आता नाम म्हणजे काय गोष्ट आहे? नाम आणि जाण या दोन गोष्टींचा मेळ पाहिजे. जाण त्याने गुरुपदीचे त्याने वयपूर्त कार्य. हा विषय असा आहे नाम माऊलीच्या आरतीमध्ये आला विषय. काय आरती आहे भाऊ? लोपले दान जगी वितने नाती कोणे अवतार पांडुरंग नाव देवी जाणे आरती दान प्रगट झालं. ते कोणाच्या आरतीमध्ये आलं? शंकराच्या देवीच्या आरतीमध्ये आलं. हा तिथं एक हळहळ काय झालं आहे का बाबा? ऐकलंय का? एक हळहळ असा शब्द आला का शास्त्रामध्ये? हा आला का? पाठवाळे मंडळी येत ना बरे, मला तर काही येत नाही पण आला शब्द. हा आणि ते प्रगट त्याच्यामध्ये झालं. हा मग हळहळ तिकडं होते का इकडं होते? कुठं होते? ओ कुठं होते? हा आता इथं पखवाज वाजला तर दन 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 इकडं दुसरं साहित्य आवाज घेत आहे. तुम्हाला अनुभव सांगते मी. एक डीजे वाजला ना, डीजे तर इकडं घर पण दर 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 त्याला हादरा बसतो. खरं आहे का हे? का चूक आहे? हा बाबा बरोबर आहे ना? मा चुकलं तर मला सांगा, काही चुकीचं बोलत येतो. आणि तोच नाद त्याला ब्रह्मनाद म्हटलंय बरं का. टाळा टाळे लोपला नाद, टाळा टाळे लोपला नाद, टाळे लोपला अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद. भोग भोगताचा आतला भेद, भोग भोगताचा आतला भेद, भोग भोगताचा आतला भेद, भोग भोगताचा आतला भेद. नाम गिळो निघावा Go!
सर्वांचा घरी भजन पूजन. खरोखर तुम्ही आम्ही सगळेजण कुठं जन्माला आलो? महाराष्ट्र मातीवर, महाराष्ट्र भूमी, पावन तो देश, पवित्र ते कुळ, तेथे जन्मभूमी. आपल्याला नोय नोय तर माता माऊली, गुरु माऊली, इथंच रामदास बाबा, श्रीपाद बाबा आपल्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या खुशी. जन्म जन्मे बहु पुण्य केले, जन्म बहु पुण्य केले, पुण्याचा पुरवठा, शेवा ही दारोटा, स्वाधीन करी सुगठा ओळखुनी. आणि हे गेरी नामाचं कीर्तन आणि साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. अंगावर रोमांच उभे राहतात, अनवा वाई स्वतःचा. हा, गळखळ पाणी नेत्रातून वाहत, त्याला पुरावा सांगू. कैसी नाथाच्या घरची पाण्याला मोठी लागली तहान. तुम्हीच देव आहात, देव गौसाय. आपण पंढरपुराला जातोय आणि तोच अनुभव, नामाचं कीर्तन साधन पैसोपे, तेच कीर्तन पहिला अभंगाचं साधन सांगितलं आणि रंगले त्याच्यात. हा, रंगी रंगे नारायण, 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 रंगी रंगे हाती घेऊन यावी.
मगाच तुम्हाला मी उदाहरण दिला होता, चालू चालू फाळ काम शेतकरी घेतो. आपण त्या फाळ कामीला किती किंमत देतो? देतो का बाबा? अख्खी शेती नांगरली जाते, एवढीच फाळ काम राहते. लोखंडाचा फाळ राहतो, लाकडाचा नांगर राहतो, पण त्याला फाळ अटकवाया गाळामध्ये. ती जर पडली ना, गाळाही जातो बंद होऊन, गाळामध्ये फाळे जातो हरून, आणि ती फाळ काम तर सापडतच नाही. विठ्ठला त्याचप्रमाणे झालेलं आहे तुमचं आमचं सगळ्या जीवाचं. त्यात तीळभर सुद्धा बदल होणार नाही. कशात? फाळकाम, फाळ आणि हरवलेला गाळा. गाळा सापडत नाही. फाळकाम छोटी आहे, फाळे लोखंडाचाच आहे. शेतकऱ्याला एकच खंता वाटते, नाही फाळ सापडला तर चालेल, पण दुसऱ्या वर्षी किंवा बैलाच्या नको पायामध्ये भरायला घुसायला, बैल पण आजारी होऊ शकतो. माता माऊल्यानो, बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, इतकं जवळ आहे. माऊलीने जास्त काही सांगितलं नाही. काय सांगितलं? एक वेळ अवधान द्यायचे आणि सुखाचे पात्र होईल. जाऊ द्या, कोणी किती लांब जाऊ द्या, देवापर्यंत तुम्हा आम्हाला खरोखरच बघायचं असेल ना, देव खरोखर जाणायचंच असेल ना, तर माऊलीने केवढा अट्टास केला माहित आहे? नाही सांगता येणार. काय अट्टास केला? कोण सांगेल? येईल सांगता? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? तुकाराम मार्ग अंगी होय आपण तरच महिमान. त्यांच्या अंगावर लागल तेवढं शेण माती टाकली. त्यांनी गली बोळातून म्हटलं निघून जायचं, दार लावून घेतले. लोकांनी त्यांना काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. त्यांच्या पत्रामध्ये भिक्षा दिली नाही. काय काय लागत होतं त्यांना? भिक्षा. भिक्षम देव माय, पण दिली नाही. ज्याच्या जीवा उड्या त्यांच्याच नाकात काड्या आजही आहे. हा, त्यांच्याच नावावर कोटी कोटीना व्यवहार चालू आहे. त्यांच्याच नावावर आज खळगीची साधनं घेतल्यात फिरायला, आणि खळगी भरू राहिले. जगभर कारभार चालू आहे. आपल्यासारख्याची तिथं उभी राहायची सुद्धा आपण त्याच्या कार्यामध्ये लायक नाही बनत. कारण त्यांच्या खर्चाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं ना, आपण तिथं उभं राहू शकत नाही. का? इतके आपण लहान करायचे. समजते का भाषा मराठी? माऊलीने तेच सांगितलं, माझ्या मराठी नगरी ब्रह्म विजयचा सुकाळ करी. सुखात हो ह्या जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट इति परोपकार, परत्या उन परत्या घरं तिथं राहू निरंतर. काय सांगितलं? हा, पण नामाचं कीर्तन सांगितलं. हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. हा, रंग रंगे ते जीवनात रंगले. कसे रंगले? नामारूपाने. हा, नाम त्यांनी काय केलं? जसं पाणी पडला तर उतरतं आणि वाऱ्याच्या झुळुकीनं हलतं. वृक्ष म्हणा का पानं म्हणा का जन्माला आलेलं बाळ सुद्धा रडतं म्हणा. त्याप्रमाणे हृदयात आत्मजागृती जर झाली, आत्मजागृती, आणि तीच आत्मजागृती कोण आहे? देव आहे. पण काय करावं लागल? शास्त्रात आहे गुरुपरिचेती आणि आत्मपरिचेती. या तीन गोष्टींचा मेळ बसला पाहिजे. आपल्या हृदयी
परचाळून पायी वर बसू सद्गुरूचे पाऊले. सद्गुरु सारखा असता पाठी राखा आणि इतराचा लेखा कोण करी. तुम्हा आम्हाला भगवान तर लांब नाही, जवळ आहे. याचं भगवंताच्या मूर्ती कायमी पतित वर्णू कीर्ती. तुम्ही आम्ही भगवंत आहोत म्हणून माऊली म्हणते तुझं आहे तुझं पासून परी जागा चुकलसी. भगवंताने त्याला ओळखण्यासाठी जसली तसं ओळखण्यासाठी सरळ मॉडेल तयार केले. श्री वासुदेव तत्वता, श्री वासुदेव कोणाला म्हणतो आपण मोठे, लय मोठे महाराज. एक ठिकाणी प्रश्न पडला होता. आमच्या गावाशेजारी गाव आहे आगसखांड म्हणून, आणि तिथं निवृत्ती महाराजांचा कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला आम्ही गेलतो. तिथं ते माणसं ती मंडळी मला म्हणाली, हो बाई तुम्ही अशा आहात. म्हणले कशा? मी आहे म्हणले. आहे कशा आहे बाई? म्हणे म्हणला मी जाते पाहऱ्यात उभी राहते, टाळ घेतला. अहो ताई म्हण बाई तुम्ही येड्यात का? लय मोठे महाराज आहे तुम्ही, तिथे तुम्ही राहू नका. लय मोठे महाराज आहेत ते. नाही खरंच मी सांगते, खाली बसा तुम्ही ना, जाऊ नका त्यांच्या समोर. मी तिला म्हटलं बाई तुला मी एक विचारते, ज्या टायमाला भगवंताने तुम्हाला आम्हाला म्हटलं जन्माला घातलंय ना, 7 फुटाच्या वर माणूस वाढत नाही. किती उंच असतील बाबा? हां मग माझा बरोबर होता का तिचा बरोबर होता? तुम्ही जाणा विठ्ठल. दुसरा एक उदाहरण, आमच्याच गावचा एक माणूस म्हणाला, काय म्हणाला? आई एवढे मोठे महाराज. भाऊ किती मोठे? अहो त्यांची एवढी हायफाय गाडी, माग पोलीस, आणि दर्शन नाही देत. विचार जर केला बारकाईनं जर विचार केला, संतांच्या चरणी आणि मस्तक ठेवणं करी. संतांच्या चरणावर नाक घासल्याशिवाय देव भेटणार नाही. म्हणे दर्शन देती नाही. हा जर भेटत होत नाही, दर्शनच भेटत नाही, केव्हा आपण देवापर्यंत जाऊ? विचार करा. तिथं इथून खर्च करून जातोय आपण पंढरपुराला. माझा तर स्वतःचा अनुभव आहे. बाबा पण समोर आहेत, गेलतो आम्ही त्यांच्या बरोबर. भाऊ आहे बरोबर ना. आम्ही ज्या टायमाला गेलो ना चिंतन वारीला, अहो आम्हाला वारीचा दिवसही नव्हतं. 2-3 दिवस वारी पुढत होती, कार्तिकी वारी पुढत होती. आम्ही नवरत्नाच्या पिरियडमध्ये गेलतो. तर चालायला रस्ता नाही, एवढी गर्दी. लगेच लोटून द्यायची वेळ एकमेकाला. बाबा तर भाऊंच्या हातातून पडायची वेळ आली. मग सांगा तुम्ही, आम्ही एवढा लांब खर्च जाऊन एवढ्या खांता खाऊन त्या पांडुरंगाचं पाय आपल्याला दर्शन भेटत नाही का? निर्जीव दगडाच्या पाषाणाच्या मूर्ती तुम्ही आम्ही घडवलेल्या, त्या दगडींचा तुम्हाला आम्हाला दर्शन भेटत नाही. एवढं पैसे देऊ नये मी म्हणे वारीला गेलतो. घडली का? हा सत्य बोलूनही तुम्हाला आम्हाला जर कळत नसल, कसेही आंधळे जन गेले इसरून खऱ्या देवा.
निसर्ग जो पडलेला आहे आम्हाला कशामुळे तुम्हाला सांगू, या मातृभूमीचा वारा लागलेला आहे. आणि तो वारा असा नाहीये, तो अहंकाराचा वारा आहे. हा, इथं किती तरुण गेले भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी. हा तीन माणसांचा शास्त्रामध्ये जसलीन तसाच पुरावा आहे. भक्त प्रल्हाद आणि ध्रुवबाळ. भक्त प्रल्हादाला बापाने कड्यावरून लोटून दिलं होतं, हातीच्या पायाखाली तुडवलं होतं, तरी नारायण नामाने तरला. बरोबर आहे का? हा, त्याच नामाने तरला. तरले तरती हा भरवसा, तरते हा भरवसा, तरते हा भरवसा, तरते हा भरवसा. नामधारकाचा ठसा. आणि ती मंडळी तरली त्या टायमाला तरली. आपण तिकडंच गोटा करतोय अजूनही बी. आपला तिकडं करता करता आपला इकडं आयुष्य निघून जातं. बरोबर का बाबा? हा, तिकडं गोटा करता करता आपला इकडं आयुष्य निघून झाला. त्याने हिर खणली. गावा शेजारचं उदाहरण घेऊ आपण. त्यांच्या हिरीला खूप पाणी लागलं हो. त्यांनी बीज आणलं दुकानातून. मला मागायचं किती आणलं काय आणलं ते माहित नाही. हिरवाच झाला रान. म्हणे ना लय भारी त्यांचा मळा झालाय आता. मग हिरवागार आहे म्हणतात. लय पाणी लागलंय त्यांच्या विहिरीला. अख्या गावात चर्चा. हा, 10 रुपये नेल्याशिवाय वांगे भेटतील का? ओ, 25 रुपये पावसाळ्यात चाल्यात आजच विषय आहे का? मोल मदिरा खाये तो गाये नाचे, मदिरा नंदे घाटणार तोके व्यावरला आवरल का? गाय नाचे उडे आपुलिया दंडे, गाय नाचे उडे आपुलिया दंडे, गाय नाचे उडे आपुलिया दंडे, गाय नाचे उडे आपुलिया दंडे. मनाचे आनंद आवडीले, 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 मनाचे आनंद आवडीले. गायनाचे उडे आपुलिया दंडे, 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 गायनाचे उडे आपुलिया दंडे. कशामुळे माहिती का तुम्हाला सांगू? देतो साधन. फुटकाच विना त्याला 2 तारा, झाली येर झरा पंढरीचं, हे ही पंढरी आत्मा विठ्ठल, केवळ नाद तो पांडुरंग. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं का? हाती घेऊनी आलेला, हाती घेऊनी आलेला, हाती घेऊनी आलेला, हाती घेऊनी आलेला, हाती घेऊनी
कशी शिकताना आहे. कंठी सांगितला, कुठं सांगितला? कंठात सांगितला ना. कंठी राहे नारायण, नारायण आम्ही होऊ जीवन मुक्त. हा नारायण नाम मुक्त पर्वताला भेटले, नारायण नाम ध्रुव बाळाला भेटले. ध्रुव तारा आजही आकाशात जसली तसंच पद आढळपद त्यांना मिळालं. आढळपद मिळालं ना. हा तेही जसलं तसंच तारून राहिलेत, तरुण राहिलेत. हा आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. काय करत होता तो? हा म्हणे माणसं मारित होता. 7 राजन भरले होते. हा विचार करायसारखी गोष्ट आहे. म्हणून माय बापांनो, देवाला भेटायचं असेल, हा खरोखर देवाला भेटायचं असेल, तुम्हा आम्हाला खरोखर ती तळमळ जर असेल आणि सत्य साया करून घ्यायचा असेल, तर देवाचं दर्शन करून घ्यायचं असेल, तर हृदयामध्ये तुम्हा आम्हाला भगवंत मिळतो. हा 3ऱ्या चरणामध्ये देखील समोर ते घेऊन याविना. पण कुठं देवाला भेटायला सांगितलं? माझ्या जीवाची विश्रांती. कुठं तुम्हाला आम्हाला विश्रांती मिळेल? स्वतःच जवळ मिळेल, आपल्या स्वतःच्या जीवापाशी मिळेल. जीव शिव दोन्ही एकच पाही, राम शिव जुदाई दोनोही. देवा हे देवा आहे, 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 हृदय मंदिर शोधून पाहे. देवा आहे, देवा आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देवा नटला ना परे, देवा नटला ना परे, देवा नटला ना परे, हरणी उरला तारा परे. देवा नटला ना परे, देवा नटला ना परे, देवा नटला ना परे, हरणी उरला तारा परे. देव नटला नाना परी, भरून पुरून उरला चराचर. विषय शिक्षण नाहीये, शाळा नाही. त्या टायमालाही होत्या, आजही आहेत. आता बंगल्यावर पोरं बळाच पाठवतात.
लाख लाख रुपये भरून, तरी पोरं शिकती नाही. त्या काळात अशा शाळा होत्या काय काय ठिकाणी गायगरिबांच्या लेकरांची रीत सांगते तर दिवसभर उपाशी राहावा लागायचा. हां, आज माया बांगल्या, उद्या माया गोठ्यात, परवा तुया वसरीवर, त्या का दुसऱ्याच्या घरात, म्हणजे अशा पाळ्या राहायच्या. असं जुन्या माणसांना जर इकडं नवीन शाळा उघडल्या ना पहिल्या सुरुवातीला, आता बांधकामं पहिली आहेत तरी पोरं बळास शाळामध्ये जाती नाहीत. आधीच बांधकाम आहेत, तेव्हा शाळा नव्हत्या. पण शाळा कशी तयार झाल्याविषयी माझ्या स्वतःच्या अनुभवाचं सांगते मी. ही जी शाळा, हे जे ज्ञान कोठेच नव्हतं, काही शून्यच होता. पायी कान्होबा तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिनं एवढी मोठी ख्याती केली. आणि ते ज्ञान पैगा बरे आणि ते ज्ञान 12 स्वर आई गेली अशी शाळा त्यांनी माहिती असेल, मला काय पाठ नाही. ते 12 स्वर, त्या 12 स्वरातून झालेला जो गमपद ते या गोष्टीला लागू पडलं. कशाला? या पेटी पकवात. हा, ती जी ध्वनी आहे, ज्याला शिकायचं आहे ना, तर ते गमपद, ते 12 स्वर जर याच्या वाजवायला शिकला तो लवकर पेटी मास्तर होतो. हा, टाळ, टाळी वाजवायला जो लवकर शिकतो तो टाळ वाजवायला शिकतो. तो कोणाचा अनुभव माऊलीचा, माझा नाही. हा, ही जी ध्वनी आहे ही सुरती, चांगला ऐका, सुरती लावूनी लावणे मृदंग श्रुती ताल लावणे मृदंग श्रुती ताल लावणे मृदंग श्रुती ताल लावणे मृदंग श्रुती ताल देव ब्रह्मरसावती देव ब्रह्मरसावती देव ब्रह्मरसावती. आणि ती शाळा माऊलीला जगतील तशी तिच्या जीवावर जगभर शाळा तयार झाल्या. हा, तुम्ही आम्ही म्हणाल कशामुळे झाल्या ते लागू ते 12 स्वर. परमेश्वर, 12 स्वर परमेश्वर. अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नाम म्हणे केशव कृपाळ गा. अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नाम म्हणे केशव कृपाळ गा. एवढी मोठी कृपा तुमची आमच्यावर त्या माऊली. आणि तो निरोप जशी तसा तुमच्या आमच्यापर्यंत. तरी पण आपण बोट ऐकून तिकडं करीतोय का? माऊली तर म्हणते सहज बोलणे हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य मोजाया बसला मापारी. हा, कोणचा माप आहे सांगा बरं? चक्रानं तर असं सांगितलंय. हा, पण संतांकडे माप आहे. भक्तीची यामा काय सांगितलं माहितीये का? पुण्य वैरीने. त्याने माप कुठं केला माहितीये का? पुण्य वैरीने आणि पाप उतू गेले. तेव्हा कमी जास्त पापाचा हिशोब तिथं लावल्या गेला. काय केला?
तिथं ते बाहेर काढले. पाप पुण्य करून तो प्राणी नर घे येऊनी हानीच गेली. काय झाला तिचा हा विषय झाला. म्हणून तुम्हा आम्हाला देव काय चीज आहे ही इथल्या इथंच भेटली. कुठं जवळ भेटली. तुमच्या आमच्यातली लपलेली हरवलेली गोष्ट घरातली सूय घरातच हरवले. अंगणात सापडायला गेलो आपण किती दिवसानं सापडू विचार करा बाई. पितळाची भांडी अजून आहेत आपल्या घरी. ही तर गोष्ट सत्य ना. तिला कळत येतो का राहतो? येतोच ना. बरोबर ना आहे नो? चला बोला ना. तुमच्या घरी नाही का तांबे पितळचे भांडे? कोणाकडे आहेत वर हात करा. नका द्या का आजच्या घरात. मी काय तुमचे मोडीत न्यायला नाही आले पण कारण द्यायच्या नाही मोडकी वापायची नाही मला. तुमचे भांडे खूप बाजार आहे त्याला बी. विषय असा आहे मला सांगायचं आहे त्याच्यावर जो कळक येतो. आता पितांबरी सांगितले ना पितांबरी काढले काय म्हणतात मलाही माहित नाही पण आमच्यातली राग बाकी ठळक भाषा आहे माझ्याकडे. बीज भाजून केली राई त्याची राग पण इथं राग सुद्धा नाही राहिली. हा आणि ते कळ काढायला राख लागते. जुन्या माणसांनी पितळाचे भांडे घासायला राखाना घासून काढायच्या त्या माता मावल्या. त्यांनी दाखवा येत नव्हता. आता दळून काढून त्यांनी दाखवा येत नव्हता. त्या बाया नव्हत्या का? आता म्हणतात ते चालेल का? सासवा त्या बाई जुन चाल येत नाही. सासवा त्या बाई दळू दळू तुम्ही नेल्या. आमच्या राजे आता बघा घरातच गिरणी आले. हा घरघंट्या आल्या. हो काय विषय आहे. आणि साधना आहे त्या पण पाहिजेच आपल्याला. त्याच्याबद्दल वाद नाही. हा पण आपल्या त्या जीवनाची आयुष्याची जी खरोखर गरज आहे जी गरज आपला सोडा लेकुराचे हित माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुम्हाला सांगू का आजच्या काळामध्ये पहिले असे म्हणायचे जुने माणसं आई बाप आहेत त्याच्यातले याच्यात असतीलही म्हणायचे 4 यमी यायचे माणसं मारायला. किती लोकांनी पाहिले असतील वर बोट करा पण आता 4 यम घरामध्ये पाळलेत. ते तर नाही सांगता येणार नसतील पाहिले पण मी तर आजचे लगेच सांगू शकत. हां का सांगा आता कोणी एवढ्या माणसांतून का खरोखर घरात 4 यम आहेत पाळले येईल सांगता. सांगा ना खरंच सांगितलं तर भाग्यवान. मी तर म्हणाल निम्मे कीर्तनाला माहितीने पुरस्कार केला आणि ह्याचं कीर्तन मी नाही केलेला. ती नांदगावची जी मंडळी आहे ना त्यांचं कीर्तन आहे बरं का माझं नाही. विठ्ठल विठ्ठल ते यम तुम्हाला सांगून देते मी. इलेक्ट्रिक साधन राईट बरोबर आहे का नाही चूक का बरोबर तुम्ही सांगायचं. बरोबर कोणताही वाहन असू द्या 2 चाके असू द्या का 4 चाके असू द्या. किती झाले? 2 झाले का? बरोबर आहे का? बरोबर का चूक ते ठरवा तुम्ही. तिसरा सांगू का? स्वयंपाक करायची शेगडी गॅस झाले का 3? हा बाबाजी एक माझ्या समोर बसावलाय. विठ्ठल विठ्ठल हॅलो गॅस आधी काय हॅलो बरोबर का? प्रत्येकाच्या जवळ आहे. आता ते 3 राहतील आसपास मध्ये एक तर जवळच आहे ना. हो बरोबर आहे का? माझ्या जवळ नाही म्हणजे तुमच्या जवळ नाही म्हणून लय शहाणपणा करते का? बापाओ माय बापाओ चुकलं मला माफ करा. काय करा? माफ करा. विषय आहे लेकरा बाळांपर्यंत आपण आलो होतो. लेकरा बाळा आज वाहनांवर हिंडताय फिरताय शिक्षणात
कोण दिवस येईल काही सांग या देहाचा भरवसा. हा सावध होय बापा, काळ लागला शे मापा. आता काय काय ऐकतीच नाही. तुम्ही म्हणाल बाई सांगू नाही थकलो, काही इलाज नाही. आजकाल दुनियामध्ये प्रेम ही दुष्काळाची गोष्ट प्राप्त झाली, बरोबर का बाबा? काय प्रेम ही दुष्काळ गोष्ट जीवनात प्राप्त झाली. याला काय कारण असेल? काय कारण असेल? त्याला कारण आहे मान मर्यादा नष्टच झाले. हा सासू सुनाचं पटत नाही, सून सासूचं ऐकत नाही, सासू सुनाचं ऐकत नाही. मूल तुम्हाला सांगू का त्यात पुरावा? मूल होईल पित्याचा वैरी, घर सोडून हिंडतील दारोदार नारी, मोठमोठे पर्वत उडून जातील, सोसाट्याचा झुंज वारा सुटेल, मोठमोठे पर्वतही बुडून जातील. आता या त्या टायमाला लिहून ठेवलाय आणि आज चालू झालाय का? हा तवाय पाऊस पडत होता ना, हा तवाय भूकंप झालेत, हो तवाय झाले. आणि आताही तुम्हा आम्हाला ह्या गोष्टीची का गरज आहे? तर हे आपलं तुमचं आमचं तरुण येण्याचं साधन आहे. नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे. जळातील पापी जन्मांतरीची, जळातील पापी जन्मांतरीची, जळातील पापी जन्मांतरीची. लगती जायाच जावे वनांतरा, लगती जायाच जावे वनांतरा, लगती जायाच जावे वनांतरा, लगती जायाच जावे वनांतरा. न लागते सायाचं जाय वनांतरान सुख येतो करा नाळे नांदेच वनवा लागेले. वनांतरा जावा म्हणजे काय अर्थच काय नाही. कोळो येते माझी मजन अंतरीच्या खुना. म्हणून लेकरांनी सुद्धा काही आईबापांचा सन्मान, वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान ठेवावा ही कळकळीची विनंती. ज्यांना आईबाप असल त्यांना कळकळीची विनंती. कसे का ना असत थोडं माझं सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होतील सात्विक तया सहारिक वाटे देवा. ज्या टायमाला आपली बालावस्था होते त्याची म्हातारपणी त्यांची सुद्धा बालावस्था प्रगट होते आणि त्यांचं इंद्रिय थकल्यावर तुम्हा आम्हाला त्यांचा कंटाळा येतो. पण ज्या टायमाला आपण लहान असतो त्या टायमाला ते प्रेमाला आपल्याला लहान करतात. मग विचार करायसारखी गोष्ट आजपर्यंत जुनी माणसं खूपच खूप म्हाताऱ्या माणसाला पण प्राधान्य देत होते. आताचे तरुण आहेत, आई वडीलही थोडे तरुण आहेत, वृद्ध त्यांना आश्रम मध्ये नेऊन टाकतात. हो का? अजून खेड्यावर तेवढी पाळी आलेली नाही. पण चांगल्या चांगल्यांचा घोटाळा, नोकरीवाल्यांचा आईबापावर आग नका कदळ येऊन देऊ माझा. हा कशामुळं? धन लोभी गुतले हे जीवन, राखीत असे मान धन. विषय लोभ आणि विषय लोभ काय झाला? बरोबर का? आणि तो विषय लोभ त्याला इथून म्हटलेलं आहे, तो ठणका देऊन बाजूला होऊन जातो.
हां, जसा इसुफान का देऊन बाजूला जातो तसा आपला ज्या टायमाला आत्मा निघून जातो तो जो विषयाचा सुख आपण म्हणतो पैसा अडका गाडी बंगला माझा जागा जमीन शेती हा जो विषय आहे त्याची जी आपल्याला गरज आहे ती आपण सोडून बाजूला जातो. मग सांगा कोणाचं कोण आहे? तुझं नव्हे रे कोणी हां, बहीण कुणाचा भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी रे तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती देवा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती देवा. इष्ट मित्र सुजन सखे एक सुखाची मांडणे. इष्ट मित्र सुजन सखे एक सुखाची मांडणे. एकला मी दुःख भोगी कुंभा पाता जाताने. एकला मी दुःख भोगी कुंभा पाता जाताने. येते कोणी सोडविना एका सद्गुरू बाबा. येते कोणी सोडविना एका सद्गुरू बाबा. आंधळ्या दृष्टी देलो त्याचे नाव मी उच्चारू. धर्माचा देवाचा देवा पर उभा तारी. आंधळ्या दृष्टी देलो त्याचे नाव उच्चारू. ह्या ज्या गोष्टी हे सगळं अनुभवाचं बोल आहे. बोल बोले वाटते सोपे करणी करिता तीर कापे. आणि या गोष्टीचं साधन शेवटच्या चरणामध्ये तुकोबा आहे. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा. 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 देई कीर्तनाचा हेवा. देई कीर्तनाचा हेवा. अति घेऊनी अहमिना. अति घेऊनी अहमिना. अति घेऊनी अहमिना. अति घेऊनी हाती घेऊन यामिना तुका म्हणे देवा आणि करी कीर्तनाचा ठेवा. म्हणजे काय ठेवाचा अर्थ किती लोकांनी कळाला, किती जणांनी कळाला, किती मनांनी ठसला. विषय असा आहे नामाचं कीर्तन हे कीर्तन नाही. ही जी सांगत आहे याचं नाव आहे कीर्तन. फोटो लागर नाही पटणार. कीर्तन अलग राहिलं. जी रीत
सांगितलं ना कीर्तन, अष्टवी सात्विक भाव जो प्राप्त झाला त्याला तुम्हाला पुरावा सांगितले. नाम मने प्रदक्षिणा नाम मने प्रदक्षिणा ज्याच्या पुण्यानाही गणना ज्याच्या पुण्यानाही गणना ज्याच्या पुण्यानाही गणना ज्याच्या पुण्यानाही गणना. नामाचं कीर्तन, नामाचं कीर्तन साधन पैसोतून जळतील पापे जन्मांतरी. आणि ते कीर्तन, नामाचं कीर्तन अष्टावी सातवी भाव ज्याला प्राप्त होतो ते खरं कीर्तन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. आणि याच गोष्टी कोळी कन्या पुत्र सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि ह्या ज्या गोष्टी सत्य तुमच्या आमच्या जवळ हरवलेल्या आहे, तरच तुम्हाला आम्हाला समाधान त्याच्यात प्राप्त होईल. नाहीतर आयुष्य जाईल पण हाव हावन धाव धाव पुरी होणार नाही. का? कारण जीव नाही निर्मळ तर काय करील साबण. तीर्थ में क्या ढूंढा, जल आणि धोंडा. मागं तास पडलं तर दगड, पुढं तास पडलं तीर्थात तर पाणी. हा, तीर्थाने क्या किया म्हणे चर्म वरच्या वर पडलं, वरच्या वर पाणी टाकलं आणि घरी आलो. तीर्थाची जर देव जाडे तर पाण्यात वेळ का काय थोडे. ओ सांगा ना, हा का जावं तीर्थाला. कीर्ती दोंडा सर्व तीर्थ केले केले चरणांबुदे, केले केले चरणांबुदे, संतांचे केले चरणांबुदे, केले केले चरणांबुदे, संतांचे केले चरणांबुदे. सर्व सुखादी येथे ओळी, संतांची केली चरणांबुदे, संतांची केली चरणांबुदे, संतांची केली चरणांबुदे. सर्व तीर्थ वळली आणि संतांची देखली चरणबुद्धी. त्या कुठं वळलेली आहेत आपल्या महाराष्ट्रात. सर्व तीर्थ कुठं आहे? जवळच आहे ना, श्रमगडाजवळ. सर्व तीर्थ पराग्याला राग आला, हा, आणि ते उशिरा आलं. आजही पाणी नाही त्याला ते तिकडं ते. परत येऊन परत ते घर तिथे राहू निरंतर. तुझं निर्गुण म्हणू का सगुण, परमानंद तू गोविंद. गोविंद ती काया भेद नाही तया. मग सांगा, खऱ्या सांगणाऱ्यांनी किती नोटा दिल्या आणि खोट्या सांगणाऱ्यांनी किती नोटा वाटल्या. कोण चोर सांगायचा याच्यात, कोण चोर ठरवायचा याच्यात. बरोबर का बाबा? खरा सांगणाऱ्याली नोटा
आणि खोटा सांगणाऱ्याली वर नारळाचा वाटा घालून वाटा विठाला हा अनुभव कळून येतो. हा 50,000 रुपये सुपारी घेऊन गेली याच्यातला एकही शब्द सांगतात का? हा खा पिठला भात आणि जा. हा हातात वर टांगी धुवातार 4 चाकी गाडी हायपाय कलर मारेल पाण्यानं धुवेल पैसा देऊन हा 10 देऊन काय व्हायला तुम्हाला हा देव दाखवला आला कळाला मिळाला झाली का हवा कमी मिळालं का सुख गेलं का दुःख हरवली का तानभू जवळ राहू देवापासून हात जोडून पायाशी. हा आपण तिथेच आहोत. कुठं आहोत? देवाजवळच आहोत. हा देव माझा 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 मी देवाचा तिथं माझी सत्य वाच. हा आणि हे खरं आहे हे खरंच आहे हे खरं. हा काय आहे हे खरंच आहे हे खरं. आणि ते खरं खोट्याचा निवाडा. काय खऱ्या खोट्याचा निवाडा श्रीपाद बाबांनी दाखवून दिला. गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात. ज्याने धरला माझा हात त्याने धरला माझा मला नेली एकांतात मला नेली एकांतात मला नेली एकांतात मला नेली एकांतात. मंत्र दिलाय कानात मंत्र दिलाय कानात मंत्र दिलाय कानात मंत्र दिलाय कानात. माझी सरली एर धार माझी सरली एर धार थोडा हरी पगार नाम समाधान मला धावशी थोडा हरी पगार नाम समाधान मला धावशी थोडा हरी पगार नाम समाधान मला धावशी थोडा हरी पगार नाम समाधान मला धावशी. साधकांच्या हृदय मंदिरात मंदिरात श्रीपाद माझा भगवंत. 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 श्रीपाद माझा भगवंत रामदास माझा भगवंत. श्रीपाद माझा भगवंत रामदास माझा भगवंत. साधकांच्या हृदय मंदिरात मंदिरात श्रीपाद 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 माझा भगवंत. माझ्या श्रीपाद बाबाला निज रूपाला दाविला आत्म्याचा लगीना परमात्म्याची लाविला आत्म्याचा लगीना परमात्म्याची लाविला आत्म्याचा लगीना परमात्म्याची लाविला आत्म्याचा लगीना परमात्म्याची लाविला. श्रीपाद बाबाला माझ्या रंगात बाबाला निज रूपाला दाविला जीवाचा लगीना शिवाची लाविला जीवाचा लगीना शिवाची लाविला जीवाचा लगीना शिवाची
हात आहे ते कर सर्व ज्यांना आपली भीती करायची ना सकाळपर्यंत विठोबा Kumail,